रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. जानेवारी महिन्याची कडाक्याची थंडी होती. श्रीनगरच्या दरीवर शांतपणे बर्फ पडत होता. संपूर्ण परिसर पांढऱ्या शुभ्र चादरीने झाकला गेला होता. त्या बर्फाच्या साक्षीने एका छोट्याशा घरात 10 वर्षाचा शिवांश आपल्या आजोबांच्या कुशीत बसून गोष्ट ऐकत होता. आजोबा त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत होते. "बाळा, हा अंगणातला चिनार वृक्ष दिसतोय ना? तुझ्या पणजोबांनी तो त्यांच्या हातांनी लावला होता. या घराच्या प्रत्येक भिंतीत आपल्या पूर्वजांच्या आठवणी आहेत. आपलं घर म्हणजे फक्त 4 भिंती नसतात, ती आपल्या अस्तित्वाची ओळख असते." शिवांश निरागसपणे हसला. त्याला त्या गोष्टीपेक्षा दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन मित्रांसोबत बर्फाचा माणूस बनवण्याची जास्त उत्सुकता होती. त्यानं आपली शाळेची बॅग रात्रीच भरून ठेवली. आईनं त्याच्यासाठी लोकरीचे हातमोजे आणि टोपीही तयार ठेवली होती. घरात आजी स्वयंपाकघरात गरम कहवा बनवत होती. आई रात्रीच्या जेवणानंतरची भांडी आवरत होती. सर्व काही अगदी नेहमीसारखंच होतं. पण काही क्षणातच त्या घराचं आणि त्या कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलून जाणार होतं. अचानक बाहेरून प्रचंड गोंधळाचा आवाज यायला लागला. सुरुवातीला सर्वांना वाटलं काहीतरी कोणाचा तरी वाद सुरू असेल. पण काही क्षणातच घोषणांचे आवाज अधिक मोठे होऊ लागले. शेकडो लोक एकाच वेळी ओरडत असल्याचा आवाज संपूर्ण परिसरात घुमू लागला. शिवांशी आई घाबरून खिडकीजवळ धावली. वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता घरातील सर्व दिवे बंद केले. आजोबांच्या चेहऱ्यावर प्रथमच भीती स्पष्ट दिसत होती. घरात पूर्ण शांतता होती, पण बाहेरचा प्रत्येक आवाज मृत्यूसारखा भासत होता. शिवांशने हळू आवाजात विचारलं, "बाबा, बाहेर काय झालंय?" पण वडिलांनी उत्तर दिलं नाही. त्यांनी फक्त त्याला घट्ट मिठीत घेतलं. काही मिनिटांनी अचानक दारावर जोरजोरात ठोके पडू लागले. धाड धाड धाड. त्या आवाजानं संपूर्ण घर हादरलं. आईच्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडला. आजी देवघरासमोर हात जोडून थरथरत उभी राहिली. वडिलांनी कुजबुजत एकच शब्द सांगितला, "कोणीही आवाज करू नका." त्या रात्री त्या घरात एकाही माणसाच्या डोळ्याला झोप लागली नाही. प्रत्येक क्षण भीतीनं भरलेला होता. प्रत्येक श्वास जड झाला होता. प्रत्येकाला वाटत होतं पुढचा क्षण काय घेऊन येईल. पहाट झाली, सूर्य उगवला, पण त्या घरात प्रकाश नव्हता. आईनं घाईघाईनं एका छोट्याशा बॅगेत 2 स्वेटर, काही कपडे, घरातील देवाची छोटी मूर्ती, काही महत्त्वाची कागदपत्र आणि एक जुना कौटुंबिक फोटो घेतला. शिवांश अजूनही काही समजून घेत नव्हता. त्यानं निरागसपणे विचारलं, "आई, आपण कुठे चाललोय? मी आज शाळेत जाणार नाही का?" आईनं त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण तिच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. वडिलांनी घराच्या दाराला कुलूप लावलं. ते काही क्षण जागेवरच उभे राहिले. त्यांनी शेवटेंदा आपल्या घराकडे पाहिलं. अंगणात उभ्या त्या चिनारच्या वृक्षाकडे पाहिलं. आजोबांनी आयुष्यभर जपलेल्या त्या घराच्या प्रत्येक भिंतीकडे पाहिलं. मग थरथरत्या हाताने घराची चावी खिशात ठेवली. त्यांच्या मनात एकच आशा होती, काही दिवसात परिस्थिती शांत होईल, आपण पुन्हा परत येऊ. पण ते काही दिवस महिन्यात बदलले, महिने वर्षात बदलले आणि वर्ष दशकात बदलली. शिवांश मोठा झाला. त्याचं बालपण, त्याची शाळा, त्याचे मित्र, त्याचं घर सगळं मागे राहिलं. मात्र आजही त्याच्या वडिलांच्या कपाटात त्या घराची चावी जपून ठेवलेली आहे. कारण त्यांना अजूनही विश्वास आहे की एक दिवस ते दार पुन्हा उघडेल. मित्रांनो, ही फक्त शिवांशची कथा नाही. ही त्या काळात आपलं घर, आपली ओळख, आपली संस्कृती, आपलं संपूर्ण आयुष्य गमावलेल्या हजारो काश्मीरी पंडित कुटुंबाच्या वेदनेचं प्रतीक आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की नेमकं काय घडलं होतं, ज्यामुळे हजारो वर्षांपासून काश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांना एका रात्रीत सर्व काही सोडून जीव वाचवण्यासाठी पलायन करावं लागलं. आपल्या देशाच्या इतिहासात काही अशा घटना आहेत ज्यांचा विचार केला तरी अंगावर काटा येतो. फाळणी, 1984च्या दंगली. त्यानंतर जर एखाद्या घटनेनं लाखो लोकांचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त केलं असेल तर ती म्हणजे 19 जानेवारी 1990ची रात्र. ही फक्त एका समाजाच्या विस्थापनाची कथा नाही. ही आपल्या देशाच्या इतिहासातील सर्वात वेदनादायक मानवी शोकांतिका आहे. त्या रात्री हजारो वर्षांपासून काश्मीरच्या भूमीत राहणाऱ्या काश्मीरी पंडितांना स्वतःचं घर, जमीन, देवळे, आठवणी, ओळख सोडून जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला. आजही या घटनेच्या आठवणी अनेकांच्या मनात जिवंत आहेत. पण प्रश्न असा आहे, नेमकं असं काय घडलं होतं? शतकानुशतकं एकत्र राहणारे लोक अचानक एकमेकांचे शत्रू कसे बनले? जानेवारी 1990 रात्र इतकी भयावह का ठरली? आज आपण या संपूर्ण इतिहासाचा मागोवा घेणार आहोत. मात्र हा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला अनेक दशकांपूर्वी जावे लागेल. काश्मीर, भारताचे नंदनवन. हिमाच्छादित पर्वत, डल सरोवर, चिनारची झाडं, केशराची शेती, अप्रतिम निसर्ग. पण या सौंदर्याच्या मागे संघर्ष, राजकारण, धर्म, युद्ध, रक्तानं लिहिलेला इतिहास दडलेला आहे. काश्मीरी पंडित हा समाज काश्मीरमधील सर्वात प्राचीन समुदायांपैकी एक मानला जातो.
अनेक इतिहासकारांच्या मते हजारो वर्षांपासून ते या खोऱ्यात राहत होते. संस्कृत भाषा, शैव तत्त्वज्ञान, विद्वत्ता, प्रशासन, शिक्षण, साहित्य यामध्ये या समाजानं मोठं योगदान दिलं. अभिनव गुप्त, कण्ह यासारखे विद्वान या भूमीत जन्मले. काळ बदलत गेला. मध्ययुग कामामध्ये इस्लामी सुलतानांनी काश्मीरवरती राज्य केलं. काही शासक सहिष्णू होते. काहींच्या काळात जबरदस्ती धर्मांतर, अत्याचार, पलायनाच्या घटना घडल्या. तरीही अनेक काश्मीरी पंडितांनी आपली संस्कृती जपली आणि काश्मीरमध्येच राहणे पसंत केले. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याचवेळी भारताची फाळणी झाली. पाकिस्तानची निर्मिती झाली. जम्मू काश्मीर हे संस्थान स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ऑक्टोबर 1947 मध्ये पाकिस्तान समर्थित कबायली आक्रमकांनी काश्मीरवर हल्ला केला. त्यानंतर महाराजा हरी सिंग यांनी भारतात विलिनीकरणाचा करार केला. भारतीय सैन्य काश्मीरमध्ये दाखल झाले. तेव्हापासून काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्वात संवेदनशील प्रश्न बनला. पुढील अनेक दशकांमध्ये पाकिस्तानने काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचे विविध प्रयत्न केले. युद्ध झाली, सीमेरेषेवरती संघर्ष झाले. हळूहळू स्थानिक पातळीवरती वेगळेपणाची भावना वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाले. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात काश्मीरमध्ये हिंदू आणि मुस्लिम अनेक ठिकाणी एकत्र राहत होते. शेजार धर्म होता. सण उत्सवामध्ये सहभाग होता. मात्र राजकीय घडामोडी, सीमापार हस्तक्षेप, वाढता कट्टरवाद यामुळे परिस्थिती हळूहळू बदलू लागली. 1970च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि विशेषतः 1980च्या दशकात अफगाणिस्तानातील युद्धानंतर पाकिस्तानमध्ये अनेक अतिरेकी संघटनांना बळ मिळाले. काही संशोधकांच्या मते त्या काळात पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेने काश्मीरमध्ये सशस्त्र चळवळींना मदत करण्यास सुरुवात केली. शस्त्रे, प्रशिक्षण, घुसखोरी यामुळे वातावरण अधिक तणावपूर्ण झाले. दुसरीकडे काश्मीरमधील राजकीय अस्थिरता वाढत गेली. सत्तांतरण, आघाड्या, आरोप प्रत्यारोप, जनतेतील नाराजी यामुळे लोकशाही संस्थांवरील विश्वास काही प्रमाणात कमी होत गेला. या परिस्थितीचा फायदा वेगळावादी गटांनी घेतला. 1983 मध्ये फारुख अब्दुल्ला मुख्यमंत्री झाले. त्यानंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील मतभेद वाढले. काही वर्षातच राजकीय समीकरणे बदलली. गुलाम मोहम्मद शहा यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं. या काळात धार्मिक ध्रुवीकरण वाढल्याचे अनेक अभ्यासामध्ये नमूद केले आहे. 1986 मध्ये अनंतनाग आणि इतर काही भागात सांप्रदायिक तणाव निर्माण झाला. अनेक हिंदू मंदिरे, घरे आणि मालमत्तेवरती हल्ले झाल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या. अनेक काश्मीरी पंडितांच्या मनात प्रथमच भीतीचं वातावरण निर्माण झालं. अनेकांना वाटू लागलं की परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही. ही केवळ सुरुवात होती. पुढील काही वर्षात काश्मीरमध्ये अशी परिस्थिती निर्माण होणार होती की संपूर्ण खोरं दहशतीच्या सावटाखाली जाणार होतं. 1986 नंतर काश्मीरमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता ही फक्त एका दंगलीपुरती मर्यादित नव्हती. ती एका मोठ्या वादळाची चाहूल होती. पुढील काही वर्षात काश्मीरचे राजकारण, समाजकारण, सामान्य नागरिकांचे आयुष्य कायमचे बदलून जाणार होते. आणि या बदलाचा सर्वाधिक फटका बसणार होता त्या समाजाला, जो हजारो वर्षांपासून या भूमीत राहत होता. 1987 हे वर्ष जम्मू काश्मीरच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. यावर्षी विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांनी एकत्र येत आघाडी केली. दुसरीकडे अनेक इस्लामवादी आणि वेगळावादी विचारांच्या संघटनांनी मिळून मुस्लिम युनायटेड फ्रंट नावाची आघाडी तयार केली. त्या काळात MUF ला अनेक तरुणांचा पाठिंबा मिळू लागला. निवडणुकीनंतर या आघाडीने मोठ्या प्रमाणावरती मतदानाचा गैरप्रकार झाल्याचा आरोप केला. अनेक स्वतंत्र अभ्यासक आणि पत्रकारांनीही त्या निवडणुकांबाबत प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी अधिकृत निकाल योग्य असल्याचे मत मांडले. त्यामुळे या विषयावरती आजही इतिहासकारांमध्ये मतभेद आहे. परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे, त्या निवडणुकानंतर अनेक तरुणांचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास कमी झाला. काहींनी निवडणुकीच्या मार्गाऐवजी शस्त्रांचा मार्ग स्वीकारला. याच काळात पाकिस्तानने या परिस्थितीचा फायदा घेतला. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर आणि इतर भागांमध्ये काही तरुणांना गुप्तपणे नेऊन शस्त्राचं प्रशिक्षण दिलं जाऊ लागलं. त्यांना आधुनिक रायफल्स, स्फोटके आणि गुरिल्ला युद्धाचं प्रशिक्षण दिलं गेलं. हळूहळू जम्मू अँड काश्मीर लिबरेशन, हितगुज मुजाहिद्दीन यासारख्या संघटना अधिक सक्रिय होऊ लागल्या. काही संघटना स्वतंत्र काश्मीरची मागणी करत होत्या, तर काही काश्मीर पाकिस्तानमध्ये विलीन व्हावा अशी भूमिका घेत होत्या. याच काळात सीमापार घुसखोरी वाढू लागली. रात्रीच्या अंधारात प्रशिक्षित दहशतवादी काश्मीरमध्ये प्रवेश करत होते. त्यांच्या हातात अत्याधुनिक शस्त्रे होती. स्थानिक तरुणांची भरती सुरू झाली. काहींना धर्माच्या नावावरती तर काहींना स्वातंत्र्याच्या नावावरती प्रेरित केले गेले.
सुरुवातीला या दहशतवादी संघटनांचे लक्ष पोलीस आणि सरकारी अधिकारी आणि भारताशी निष्ठा ठेवणारे लोक होते. पण काही महिन्यातच त्यांच्या लक्ष्यांच्या यादीमध्ये काश्मीरी पंडितांचाही समावेश झाला. दहशतवाद्यांना वाटत होते की काश्मीरमध्ये भारताची उपस्थिती कमकुवत करायची असेल तर सर्वप्रथम त्या समाजाला लक्ष्य करावं, जो प्रशासन, शिक्षण, न्यायव्यवस्था आणि सरकारी सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत होता. त्या काळात अनेक काश्मीरी पंडित शिक्षक, डॉक्टर, अभियंते, सरकारी अधिकारी आणि न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्यावर धमक्या वाढू लागल्या. रात्री भिंतींवर धमकीची पोस्टर्स चिटकवली जात. काही वृत्तपत्रांमध्ये नावासह इशारे प्रसिद्ध होत. काही भागात पत्रके वाटली जात होती. अनेक कुटुंबांच्या घरावर खुणा केल्या जात असल्याच्या आठवणी विस्थापित कुटुंबांनी नंतर सांगितल्या. दरम्यान मशिदीमधून मोठ्या आवाजात घोषणाबाजी होऊ लागल्या. त्या काळातील अनेक काश्मीरी पंडितांच्या साक्षीनुसार रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकरवरनं घोषणांचा आवाज ऐकू येत असे. मात्र या घोषणांचं स्वरूप, प्रमाण आणि सर्व भागातील परिस्थिती याबाबत विविध अभ्यासक्रमांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे इतिहास मांडताना उपलब्ध साक्षी आणि नोंदींचा संतुलित विचार करणं आवश्यक आहे. एकीकडे भीती वाढत होती, तर दुसरीकडे प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरत असल्याची भावना निर्माण होत होती. 1989 पर्यंत परिस्थिती आणखी गंभीर झाली. लक्ष्य करून हत्या होण्यास सुरुवात झाली. सप्टेंबर 1989 मध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आणि काश्मीरी पंडित टिकालाल टपलू यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेचे संपूर्ण काश्मीर हादरला. काही दिवसात निवृत्त न्यायमूर्ती नीलकंठ गजू यांची श्रीनगरमध्ये भरदिवसा हत्या करण्यात आली. त्यांनी पूर्वी एका दहशतवादी प्रकरणाला न्यायालयीन निर्णय दिला होता, त्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे मानले जाते. या घटनांनंतर सामान्य काश्मीरी पंडितांमध्ये भीती आणखी वाढली. पुढचा नंबर आपलाच तर नाही ना, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. दहशतवाद केवळ हिंदूंनाच लक्ष्य करत नव्हतं. भारताची निष्ठा ठेवणारे आणि हिंसेला विरोध करणारे अनेक मुस्लिम नेते, अधिकारी आणि धार्मिक व्यक्तींनाही ठार मारण्यात आलं. त्यामुळे संपूर्ण समाजात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. डिसेंबर 1989 मध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबैया सईद हिचं अपहरण करण्यात आलं. तिच्या सुटकेच्या बदल्यात सरकारनं काही दहशतवाद्यांची सुटका केली. या निर्णयावरती त्या काळी मोठी टीका झाली. अनेक सुरक्षा तज्ज्ञांचं मत आहे की त्या घटनेनंतर दहशतवादी संघटनांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला. त्यांना असे वाटू लागले की दबाव टाकून सरकारला झुकवता येतं. 1989च्या अखेरीस काश्मीरमध्ये भीती, अविश्वास, हिंसेचे सावट पसरले. अनेक कुटुंबे रात्री झोपू शकत नव्हती. प्रत्येक दाराची बेल, प्रत्येक गोळीचा आवाज, प्रत्येक घोषणा लोकांच्या मनात भीती निर्माण करत होती. पण अजूनही सर्वात भीषण रात्र यायची बाकी होती. 1989च्या अखेरीस काश्मीरमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. लक्ष्य करून हत्या होत होत्या, दहशतवादी संघटना अधिक संघटित होत होत्या आणि सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत होती. पण कोणालाही कल्पना नव्हती की काही दिवसातच अशी एक रात्र येईल जिचा उल्लेख आजही हजारो काश्मीरी पंडित काळी रात्र म्हणून करतात. मात्र या घटनांबाबत विविध प्रत्यक्षदर्शी मते, सरकारी नोंदी आणि इतिहासकारांचे विश्लेषण या बाबतीत वेगवेगळे आहे. त्यामुळे या इतिहासाकडे संवेदनशील आणि संतुलित दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे. 1990च्या सुरुवातीला जम्मू काश्मीरमधील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती. दहशतवादी कारवाया वाढत होत्या. अनेक सरकारी अधिकारी लक्ष्य बनत होते. राज्य सरकार परिस्थिती नियंत्रणात न ठेवल्याची टीका होत होती. 19 जानेवारी 1990 रोजी राज्यपाल म्हणून जगमोहन यांनी पुन्हा पदभार स्वीकारला. त्याच सुमारास तत्कालीन मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी राजीनामा दिला. राज्यात राज्यपाल राजवट लागू झाली. प्रशासनात मोठा गोंधळ निर्माण झाला. अनेक भागांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रभावीपणे राखणे कठीण झाले. याच काळात अनेक काश्मीरी पंडितांच्या साक्षीनुसार 19 जानेवारीच्या रात्री श्रीनगर आणि इतर काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती घोषणाबाजी झाली. काही मशिदीवरील लाऊडस्पीकरवरनं घोषणा झाल्याचे अनेक विस्थापनांनी नंतर सांगितले. तथापि या घोषणांचे नेमके स्वरूप, त्या किती व्यापक होत्या आणि सर्व भागांमध्ये सारख्या होत्या का, या बाबतीत मतभेद आहेत. मात्र अनेक कुटुंबाच्या आठवणीमध्ये त्या रात्रीची भीती आजही जिवंत आहे. रात्र होताच अनेक रस्त्यांवर मोठे जमा झाल्याचे वर्णन अनेक साक्षींमध्ये आढळते. घराचे दिवे बंद करण्यात आले, खिडक्यांचे पडदे ओढले गेले. आई वडील आपल्या मुलांना शांत बसण्यास सांगत होते. प्रत्येकाला भीती वाटत होती की दारावरती पुढचा ठोका त्यांच्या घराचा तर नसेल ना.
त्या दिवसामध्ये अनेक काश्मीरी पंडितांना धमकीची पत्र मिळाल्याचे आणि काहींची नावे जाहीर केल्याचे, निवडक व्यक्तींना लक्ष्य केल्याचे दस्तऐवज झाले आहेत. अनेक कुटुंबांनी नंतर सांगितले की त्यांनी आपली कागदपत्रे, काही कपडे आणि थोडे पैसे एका पिशवीत भरून ठेवले होते, गरज पडली तर क्षणात घर सोडता यावे म्हणून. या भीतीची कारणे वेगळी अफवा नव्हती. त्याआधीच अनेक प्रमुख व्यक्तींच्या हत्या झाल्या होत्या. टीका लाल टपलू, न्यायमूर्ती नीलकंठ गजू, दूरदर्शन केंद्राचे संचालक लासा कौल यासारख्या अनेक व्यक्तींना लक्ष्य करण्यात आले होते. याशिवाय अनेक सामान्य नागरिकांचीही हत्या झाल्या होत्या. नेमका आकडा वेगवेगळ्या स्रोतांनुसार मिळतो, पण त्या काळात अनेक निष्पाप लोक हिंसेचे बळी ठरले हे निर्विवाद आहे. त्या रात्री अनेक कुटुंबांनी एकत्र निर्णय घेतला, आता इथं राहणं सुरक्षित नाही. कोणी कारमध्ये बसलं, कोणी ट्रकमध्ये, कोणी बसमध्ये, तर कोणी स्वतःच्या गाड्या नसल्यामुळे शेजाऱ्यांच्या मदतीने किंवा सैन्याच्या संरक्षणाखाली काश्मीर सोडण्याचा प्रयत्न केला. अनेक कुटुंबांनी घराला कुलूप लावले. काहींनी शेजाऱ्यांकडे चावी दिली आणि काही दिवसात परत येऊ अशी आशा मनात ठेवली. त्यांना वाटले होते की 2 आठवडे जातील, 1 महिना जाईल, परिस्थिती शांत होईल आणि आपण पुन्हा आपल्या घरात परतू. पण त्या परतीची वाट अनेकांसाठी आजपर्यंत अपूर्ण राहिली. त्या काळात अंदाजे 10,000 कुटुंबांनी काश्मीरी खोरे सोडले. विस्थापितांची एकूण संख्या विविध सरकारी आणि बिनसरकारी स्रोतांनुसार वेगवेगळी सांगितली जाते, म्हणून कोणताही एक आकडा निश्चित मानला जात नाही. मात्र हे निश्चित आहे की हा भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील सर्वात मोठ्या अंतर्गत विस्थापनापैकी एक होता. जे लोक घर सोडून बाहेर पडले त्यांच्याकडे फक्त काही कपडे, कागदपत्रे आणि जगण्याची आशा होती. मागे राहिले घर, शेती, दुकानं, देवळे, पुस्तके, पूर्वजांच्या आठवणी आणि अनेकांच्या मध्ये त्यांची संपूर्ण ओळख. जम्मू, दिल्ली आणि भारतातील इतर शहरांमध्ये पोचल्यानंतर त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले. ज्या लोकांकडे काश्मीरमध्ये मोठी घरे होती तेच लोक आता छोट्या तंबूमध्ये राहत होते. कडक हिवाळ्यातून आलेल्या त्या लोकांना जम्मूच्या प्रचंड उष्णतेची सवय नव्हती. अनेकांना उष्माघात, संसर्ग आणि इतर आजारांनी ग्रासले. काही अहवालानुसार विस्थापनानंतर पहिल्या काही वर्षात शिबिरातील कठीण परिस्थितीमुळे अनेक वृद्ध आणि आजारी लोकांचा मृत्यू झाला. ज्या मुलांनी काश्मीरमध्ये शाळा पाहिली होती त्यांचं शिक्षण विस्कळीत झालं. ज्यांनी आयुष्यभर नोकरी केली त्यांना पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागली. ज्या महिलांनी कधी घराबाहेर काम केले नव्हते त्यांनाही कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कामाला जावे लागले. ही फक्त घर सोडण्याची कथा नव्हती, ही संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होण्याची कथा होती. 19 जानेवारी 1990ची रात्र संपली, पण काश्मीरी पंडितांच्या दुःखाची खरी सुरुवात आता झाली होती. ज्यांना वाटत होते की काही दिवसांनी आपण परत आपल्या घरी जाऊ, त्यांना कल्पनाही नव्हती की हा त्यांचा प्रवास नाही तर दशकांचा ठरणार होता. एका रात्री ते स्वतःच्या मातृभूमीतून विस्थापित झाले होते. काश्मीरमधनं बाहेर पडणाऱ्या कुटुंबांचा सर्वात मोठा ओघ जम्मूकडे वळला. काही कुटुंबे दिल्ली, पंजाब आणि हिमाचल प्रदेश, राजस्थान, भारतातील इतर शहरांमध्ये स्थायिक झाली. परंतु त्यांच्यापैकी बहुसंख्य लोकांकडे ना नोकरी होती, ना राहण्यासाठी घर, ना आर्थिक आधार. जम्मूमध्ये अनेक ठिकाणी तात्पुरती शिबिरे उभारण्यात आली होती. सुरुवातीला तंबू लावण्यात आले. उन्हाळ्यात त्या तंबूंमध्ये असह्य उकाडा असायचा, तर पावसाळ्यात पाणी आत शिरायचे. अनेक कुटुंब एका छोट्याशा तंबूमध्ये एकत्र राहत होती. गोपनीयता नव्हती, स्वच्छतेच्या सुविधा अपुऱ्या होत्या आणि पिण्याच्या पाण्याचीही अडचण होती. काश्मीरमध्ये थंड हवामानाची सवय असलेल्या लोकांसाठी जम्मूचे उष्ण वातावरण अत्यंत त्रासदायक ठरले. अनेक वृद्ध, लहान मुले, आजारी व्यक्तींना उष्माघात, संसर्ग आणि इतर आजारांचा सामना करावा लागला. काही अभ्यास आणि अहवालानुसार पहिल्या काही वर्षात अनेकांचे निधन झाले. ज्या कुटुंबाकडे काश्मीरमध्ये स्वतःचं घर, बाग, शेती, दुकानं, प्रतिष्ठा होती तेच लोक आता सरकारी मदतीवरती अवलंबून राहिले होते. अनेकांनी पहिल्यांदा दान स्वीकारले. हा फक्त आर्थिक धक्का नव्हता तर स्वाभिमानालाही मोठा आघात होता. अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण मध्येच खंडित झाले. शाळा बदलल्या, भाषा बदलली, वातावरण बदललं. अनेक तरुणांनी शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम सुरू केलं. महिलांवरही मोठा मानसिक आणि सामाजिक परिणाम झाला. घर, कुटुंब, सुरक्षितता आणि भविष्य या सर्व गोष्टींबाबत अनिश्चितता निर्माण झाली. अनेकांना नव्यानं आयुष्य उभारण्यासाठी संघर्ष करावा लागला. काश्मीरमध्ये मागे राहिलेल्या अनेक घरांचं काय झालं? विविध अहवालानुसार आणि विस्थापनाच्या साक्षीनुसार काही घरं उद्ध्वस्त झाली, काहीवर अतिक्रमण झालं, तर काही विकली गेली किंवा वर्षानुवर्ष ओस पडून राहिली. सर्वच घरांबाबत एकसारखी परिस्थिती नव्हती, परंतु मोठ्या प्रमाणावरती मालमत्तेचे नुकसान झाल्याचे अनेकांनी नोंदवले.
याच काळात काश्मीरमधील दहशतवादही वाढत गेला. केवळ काश्मीरी पंडितच नव्हे तर अनेक मुस्लिम नागरिक, पोलीस, सैनिक, सरकारी कर्मचारी, हिंसेला विरोध करणारे लोकही दहशतवादाचे बळी ठरले. त्यामुळे हे स्पष्ट होते की त्या काळात हिंसेने संपूर्ण काश्मीर समाज जखमी झाला. वर्षानुवर्ष एक प्रश्न सतत विचारला जात राहिला, या घटनेसाठी जबाबदार कोण? या प्रश्नाचं एकच सोपं उत्तर नाही. इतिहासकार आणि अभ्यासक अनेक कारणांचा उल्लेख करतात. सीमापार दहशतवाद, पाकिस्तानचा हस्तक्षेप, स्थानिक अतिरेकी संघटनांचा उदय, त्या काळातील राजकीय अस्थिरता, प्रशासनाचे अपयश आणि सुरक्षा व्यवस्थेतील कमतरता, या सर्व घटकांनी मिळून परिस्थिती अधिकच गंभीर केली. काळ पुढे सरकत गेला. केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीर प्रशासनानं वेगवेगळ्या काळात विस्थापित कुटुंबासाठी आर्थिक मदत, तात्पुरती निवासस्थानं, नोकरीची पॅकेजेस, पुनर्वसन योजना जाहीर केल्या. काही कुटुंबांनी या योजनांचा लाभ घेतला तर अनेकांनी त्या अपुऱ्या असल्याचे सांगितले. 2008 मध्ये त्यानंतर काही तरुण काश्मीरी पंडित सरकारी नोकऱ्यांमधल्या माध्यमातून पुन्हा काश्मीरमध्ये परतले. त्यांच्यासाठी स्वतंत्र निवासी वसाहती उभारण्याचे प्रयत्न झाले. मात्र सुरक्षा आणि रोजगार, सामाजिक वातावरण यासारख्या कारणांमुळे मोठ्या प्रमाणावरती पुनर्वसन अजूनही पूर्ण झालेले नाही. आजही अनेक काश्मीरी पंडित कुटुंबांकडे त्यांच्या जुन्या घरांच्या चाव्या जपून ठेवलेल्या आहेत. त्या चाव्या आता फक्त लोखंडाचा तुकडा नाहीत, तर त्या त्यांच्या आठवणींचे, त्यांच्या ओळखीचे आणि त्यांच्या परतीच्या आशेचे प्रतीक आहेत. 30पेक्षा अधिक वर्ष उलटून गेली तरी अनेकांना वाटते की त्यांना पूर्ण न्याय मिळालेला नाही. दुसरीकडे काश्मीरमध्ये राहणाऱ्या अनेक सामान्य मुस्लिम कुटुंबांनाही दशकातील हिंसा, दहशतवाद आणि संघर्षाचा मोठा फटका बसला. त्यामुळे या इतिहासाकडे कोणत्याही एका समाजाच्या वेदनेपुरते न पाहता संपूर्ण प्रदेशाच्या मानवी शोकांतिकाकडे स्वरूपात पाहणे आवश्यक आहे. पण या संपूर्ण कथेला अजून एक शेवट बाकी आहे. ती रात्र संपली, पण त्या रात्रीच्या आठवणी आजही संपलेल्या नाहीत. अनेकांच्या घरावर आजही कुलूप आहे, अनेकांच्या मनात आजही प्रश्न आहेत आणि अनेकांच्या डोळ्यात अजूनही एक स्वप्न आहे. एक दिवस आपण पुन्हा आपल्या घरी जाऊ. पण गेल्या 3 दशकात काश्मीरमध्ये काय बदललं आणि आज काश्मीरी पंडितांच्या पुनर्वसनाची परिस्थिती नेमकी काय आहे? 1990 नंतर काश्मीरमध्ये दहशतवाद अनेक वर्ष सुरू राहिला. हजारो नागरिक, सुरक्षा दलाचे जवान आणि पोलीस या संघर्षात मृत्युमुखी पडले. सामान्य काश्मीरी मुस्लिम कुटुंबांनाही हिंसा, भीती आणि आर्थिक संकटांचा मोठा फटका बसला. त्यामुळे या संघर्षानं संपूर्ण काश्मीर जखमी झाला. भारत सरकारनं वेगवेगळ्या काळात दहशतवाद रोखण्यासाठी लष्करी आणि प्रशासकीय कारवाया केल्या. सीमावर्ती भागामध्ये सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली. अनेक दहशतवाद संघटनांवरती बंदी घालण्यात आली आणि सीमापार घुसखोरी रोखण्यासाठी प्रयत्न वाढवले गेले. 5 ऑगस्ट 2019 हा काश्मीरच्या इतिहासातील आणखी एक महत्त्वाचा दिवस ठरतो. भारत सरकारनं भारतीय राज्यघटनेतील कलम 370 आणि 35 संदर्भातील विशेष तरतुदींचे बदल केले. जम्मू काश्मीरचे राज्य 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागण्यात आले, जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख. या निर्णयाने देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती विविध प्रकारचे प्रतिसाद उमटले. काहींनी हा निर्णय राष्ट्रीय एकात्मतेसाठी महत्त्वाचा असल्याचं सांगितलं, तर काहींनी लोकशाही प्रक्रिया, स्थानिक प्रतिनिधित्व आणि नागरी स्वातंत्र्याबाबत चिंता व्यक्त केली. त्यामुळे या विषयावरती आजही मतभेद आहेत. सरकारनं काश्मीरी पंडिताच्या पुनर्वसनासाठी विविध योजना सुरू केल्या. काहींना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या, काहींसाठी निवासी वसाहती उभ्या करण्यात आल्या आणि आर्थिक मदतीचे पॅकेजेस जाहीर करण्यात आले. तरीही मोठ्या प्रमाणात सुरक्षित आणि सन्मानानं आणि कायमस्वरूपी पुनर्वसन हा अजूनही पूर्णपणे सुटलेला प्रश्न नाही. अनेक विस्थापित कुटुंबाचे म्हणणे आहे की त्यांना फक्त आर्थिक मदत नको, त्यांना त्यांची मातृभूमी, त्यांची संस्कृती आणि त्यांची मंदिरे, त्यांचे शेजारी आणि त्यांची ओळख परत हवी आहे. आजही तरुण पिढी एक वेगळाच प्रश्न विचारते, जर आपण काश्मीरमध्येच जन्मलो नाही तर आपलं खरं घर कोणतं? हा प्रश्न केवळ काश्मीरी पंडितांचा नाही, तो विस्थापन अनुभवलेल्या प्रत्येक समाजाचा आहे. इतिहासाचा अभ्यास करताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. काश्मीरमधील सर्व मुस्लिम लोक दहशतवादाचे समर्थक नव्हते. अनेकांनी हिंसेला विरोध केला. काहींनी आपल्या पंडित शेजाऱ्यांना वाचवले, आसरा दिला किंवा सुरक्षितपणे बाहेर पडण्यास मदत केली. दुसरीकडे अनेक मुस्लिम नागरिक स्वतःही दहशतवादाचे बळी पडले. म्हणून संपूर्ण समुदायाला दोष देणं योग्य नाही. जबाबदारी दहशतवादी संघटना, हिंसा, त्या काळातील अपयश आणि राजकीय प्रशासकीय व्यवस्थेची आहे. आज इतिहासाकडे पाहण्याची गरज आहे. द्वेष निर्माण करण्यासाठी नाही, तर चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून.
धर्माच्या नावावरती हिंसा सुरू झाली की सर्वप्रथम माणुसकी मरते. द्वेषाचे राजकारण सुरू झाले की सर्वप्रथम सामान्य नागरिक उद्ध्वस्त होतो. आणि जेव्हा समाज शांत राहतो तेव्हा इतिहास स्वतःची सर्वात भीषण पुनरावृत्ती करतो. म्हणूनच 19 जानेवारी 1990 ही एक तारीख नाही, ती एक इशारा आहे. ती कोणत्याही समाजाला सुरक्षित वाटू लागते. कायद्याचे राज्य कमकुवत झाले आणि दहशतीला मोकळे रान मिळाले तर त्याची किंमत निरपराध नागरिकांनाही चुकवावी लागते. काश्मीरी पंडितांचे दुःख विसरून चालणार नाही. तसेच काश्मीरमधील इतर निरपराध नागरिकांनी भोगलेल्या वेदनाही विसरून चालणार नाही. कारण इतिहास आपल्याला सूड शिकवत नाही, इतिहास आपल्याला सावध राहायला शिकवतो. जर आपण इतिहासातून धडा घेतला तर भविष्यात अशा शोकांतिका टाळता येतील. आणि जर इतिहास विसरलो तर कदाचित इतिहास पुन्हा स्वतःची पुनरावृत्ती करेल. ही होती काश्मीरी पंडितांच्या विस्थापनाची वेदनादायी कथा, ज्यात इतिहास आहे, राजकारण आहे, दहशतवाद आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असंख्य निरपराध लोकांच्या आयुष्याचा संघर्ष आहे. या विषयावर तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सत्य, सखोल आणि इतिहासावरती आधारित माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण इतिहास जाणून घेतल्याशिवाय भविष्य घडवता येत नाही.